जोरदार साक्षीदार होईल। बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत केंद्रीय अर्थसहाय्य प्राप्त जिगाव प्रकल्पाच्या उपसा सिंचन 1, 9, 10 च्या 100 गावांतील वितरण व्यवस्था, पंपगृह, स्थापत्य कामे इतर सर्व कामांचा रुपये 1772.1 कोटींच्या कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न आहे। त्यामुळे खामगाव तालुक्यातील 41 गावातील मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, यानंतर कृषी विभाग कृषी फवारणी पंपाचं वाटप सुद्धा उपमुख्यमंत्री करावं अशी मी आपणास विनंती। उपमुख्यमंत्र्यांनी उपस्थित राहावं, उभं राहावं। जलसंपदा विभागाच्या सर्वप्रथम या कार्यक्रमाचं रिमोटची कळ दाबून आपण भूमिपूजन करावं अशी मी आपणास विनंती करते। जोरदार टाळ्यांनी आपण साक्षीदार होऊया। बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत केंद्रीय अर्थसहाय्य प्राप्त जिगाव प्रकल्पाच्या उपसा सिंचन योजना क्रमांक 1, 9, 10, 11 व 12 च्या 100 गावातील 32,613 हेक्टर क्षेत्रावर स्वयंचलित दाबयुक्त पद्धतीच्या बंदिस्त नलिका वितरण प्रणाली व वितरण व्यवस्था, पंपगृह, स्थापत्य कामे व इतर सर्व कामांचा रुपये 1772.1 कोटींच्या कामांचा भूमिपूजन सोहळा येथे संपन्न होत आहे। या कामामुळे खामगाव तालुक्यातील 41 गावातील 19,956 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे। प्रथम टप्प्यातील पाणी उचलून त्वरित सिंचनाचा लाभ देण्याच्या दृष्टीने उपसा सिंचन योजना क्रमांक 1 ते 12 करिता जलाशयातून प्रथम टप्प्यातील पाणी मंचावर उपस्थित आपले नेते आदरणीय संजू भाऊ, आदरणीय चेनू भाऊ, आदरणीय उमाताई, सर्व मंचावरील सन्मान्य पदाधिकारी, इथे मोठ्या संख्येने उपस्थित झालेले माझ्या सर्व खामगाव शहरातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, सर्व मातृशक्ती, सर्व माता भगिनी आणि माझ्या तरुण मित्र, आपण जीव लावून काम करतो आणि आपल्या वरिष्ठांनी जेव्हा कौतुकाची थाप दिली तेव्हा निश्चित खूप आनंद होत असतो। पण हा आनंद तेव्हाच होईल की ज्या दिवशी हे काम पूर्ण होईल आणि सर्व शेतकऱ्यांच्या बांधावर हे पाणी पोहोचेल आणि संरक्षित शेती आणि इरिगेटेड शेती जेव्हा शेतकरी करायला लागेल तेव्हा निश्चित हा आनंद अजून द्विगुण होईल। जिगाव प्रकल्पातून किती गावांना खामगाव तालुक्यातील पाणी मिळू शकते? सध्या जवळजवळ 30 ते 32 गावांमध्ये 32,000 एकर जमिनीला ह्या पहिल्या टप्प्यात लाभ होणार आहे। दुसऱ्या टप्प्यात अधिक गावं त्यात येतील आणि आम्ही असं त्यांना मागणी केली आहे की याच्यामध्ये लाभ क्षेत्रामध्ये जे गावं आज कमी होतात आहे दुसऱ्या तालुक्यांमधले, त्याचा लाभसुद्धा आमच्या भागामध्ये वाढवण्यात यावा। कारण बाकी तालुके जे आहेत त्यामध्ये हा जो जिगावचा लाभ क्षेत्र आहे हे खूप मोठ्या प्रमाणात आहे, हे खामगावमध्ये थोडं कमी आहे। म्हणून आम्ही खामगाव आणि शेगाव या दोन्ही तालुक्यांमध्ये हे लाभ क्षेत्र वाढलं पाहिजे अशी मागणी केली। पिण्याच्या पाण्यासाठी काही फायदा होईल का जिगाव प्रकल्पाचा खामगाव? 100% आजच देवेंद्रजींनी घोषणा केली आणि म्हणजे एक्झॅक्ट आकडा फिगर मी वाचला नाही अजून ती ऑर्डर, पण 14 MM³ जवळपास पाणी शहरासाठी आरक्षित केल्या गेलं आणि आता आमची पुढची मागणी ही राहणार आहे की खामगाव MIDC सुद्धा आपल्या जिगावमधनं पाणी आरक्षित झालं पाहिजे आणि सोबतच खामगाव तालुक्यातील सर्व गावांना एकाच योजनेतून पाणी हे जिगावमधून दिलं गेलं पाहिजे। त्याची रिजनल स्कीम ही येणाऱ्या 5 वर्षात झाली पाहिजे। खामगावात RTO कार्यालय मंजूर झालेलं आहे, कसं राहील आणि कुठले कुठले तालुके त्याचा समावेश आहे? यामध्ये आपण पाहिलं असेल तर खामगाव, नांदुरा, मलकापूर, जळगाव, संग्रामपूर, वरवट बकाल, शेगाव हा जो घाटाखालील परिसर आहे हा याच्यात समावेश होणार आहे
आणि याच्यामुळे लोकांचा वेळ, लोकांचा पैसा याचा जो अपव्यय होत होता तो वाचणार. खामगाव जिल्हा कधी होणार? खामगाव जिल्हा लवकरात लवकर होईल, पण प्रॉब्लेम असा असते सगळ्यांना जिल्ह्याच्या निर्मितीची फार म्हणजे उत्सुकता लागली आहे. पण आपण जर बाकीचे जिल्हे झाले, वाशिम झाला आणि इतर जे झाले, तिथे अजूनही इन्फ्रास्ट्रक्चरची कमी आहे. त्यामुळे आम्ही ह्या प्लॅनिंगने जातो आहे की जे इन्फ्रास्ट्रक्चर जिल्हा निर्मितीसाठी लागत असते आम्ही ते पूर्ण करण्याच्या मागे लागलेलो आहे. आज जर आपण खामगावमध्ये पाहिलं असेल तर ट्रेझरी ऑफिस आम्ही पूर्ण केलं आहे, आम्ही खरेदी ऑफिस पूर्ण केलं आहे, SDOची प्रशासकीय इमारत पूर्ण झाली आहे, पोलिसांची नवीन प्रशासकीय इमारत ही मंजूर असून त्याचं टेंडर लागलेलं आहे. सोबतच इन्कम टॅक्स असेल, सेल टॅक्स असेल, GST असेल, पोस्ट ऑफिस असेल, BSNL असेल, MSCBचं एक्झिक्युटिव्ह इंजिनियरचं ऑफिस इथे आहे, PWDचं सर्कलचं ऑफिस इथे आहे, इरिगेशनचं सर्कल ऑफिस इथे आहे. त्यामुळे जे जे ऑफिसेस राहिले आहेत ते आम्ही आता पूर्ण करतो आहे आणि हे सर्व एकदा कंप्लीट झाल्यानंतर शेवटी उरते ते म्हणजे कलेक्टर ऑफिस आणि मग ZP. ह्या 2 गोष्टी जेव्हा जिल्हा निर्मिती होईल तेव्हा निश्चित देण्यात येतील. पण त्यापूर्वी जेवढं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते आपण पूर्ण करतो आहे आणि त्यात जे शेवटचं राहिलं होतं RTO ते सुद्धा आता पूर्ण झालं.